रक्षक आहे, एक धाव तर पूर्ण केले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता शर्वचा, परंतु सौरभने नकार दिला. पहिल्या चेंडूवरती सौरभने सिंगल धाव घेतली, स्वतःचं खातं ओपन केलं आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती शर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघेही विस्फोटक फलंदाज आहेत, अनुभवी असे खेळाडू आहेत. अनेक वेळेला वेगवेगळ्या टीमकडनं खेळताना आपण पाहिले आणि हे दोन्ही खेळाडू आज आपण जर बघितलं तर PS11 या टीमसाठी खेळतात. प्रमोद पालकर पुन्हा एकदा लोअर फुल टॉस ऑफ साईडला ड्राईव्ह केला, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला जर आपण पाहिलं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता, परंतु एक धाव पूर्ण केलेली आहे. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान. सो एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकते 7 या आकड्यावरती. संभवतः शेवटचा बॉल अजून देखील बाकी असेल. प्रमोद पालकर यांनी आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी केली, जखडून ठेवले दोन्ही फलंदाजांना, हात खोलण्याची कोणतीही संधी दिलेली नाहीये. विशेषतः डावखुरा फलंदाज सौरभच्या विरोधामध्ये अतिशय आक्रमक असं क्षेत्ररक्षक. पहिलं षटक पॉवर प्लेचं, 3च काढू थर्ड या सर्कलच्या बाहेर. ऑन साईडला तुम्ही पाहताय डीप स्क्वेअरला काढू, नो बॉलचा इशारा आलाय. सुदैवी ठरलाय प्रमोद पालकर, नो चेंडू होता, त्याचबरोबर लेग स्टंपच्या खूपच बाहेर. अन्यथा जर चेंडू मिडल स्टंप वरती असता तर कदाचित एखादा मोठा फटका आपल्याला पाहायला भेटू शकला असता. हा बॉल चांगला टाकलाय, बॉल चाललाय तो अर्थातच डिक्लेअर झोनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलचा पाठलाग करतात, परंतु बघूया या ठिकाणी मात्र नेमकं काय घडतंय. तो संभवता बॉल चाललाय तो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. सौरभच्या बॅट पडून निघालेला या मॅच मधला पहिला दणदणीत कणकणीत चौकार. वेल प्ले. टीमची धावसंख्या मात्र पोहोचते 12 या आकड्यावरती षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर. PS11 या संघाच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा झालेल्या आहेत आणि एकही गडी त्यांनी गमावलेला नाहीये, हे त्यांच्या टीमच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. तर आता दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय एक अनुभवी असा गोलंदाज. बॉलर्स नेम रणजित आलेले आहेत. ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील पंच रोहित रेमजे यांच्याकडे. त्यांनी मागणी केली आहे की मला ओव्हर द विकेट गोलंदाजी करायची आहे आणि त्यानंतर ते सज्ज होतात. तर त्यांच्या समोर खेळतील शर्व आणि सौरभ यांच्यामध्ये एक चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. आतापर्यंत आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा वसूल केल्यात. षटक क्रमांक 2 लोअर फुल टॉस होता, ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला थोडासा डीप मध्ये राहिलाय, परंतु तोपर्यंत 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. तर पहिल्या ओव्हरमध्ये देखील बघितलं तर पर बॉलवरती 2-2 धावांची सरासरी पाहायला मिळाली. त्याच्यामुळे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा आल्यात. आता षटक क्रमांक 2 वैयक्तिक कोट्यातलं पहिले षटक हाताळताना मिस्टर रणजित आपण पाहतोय. या षटकातला पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉटरमॅनचा चांगला वापर केलाय, एक धाव पूर्ण केले. क्षेत्ररक्षक थोडासा लेट बॉलवरती आलाय आणि तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे पुरेशी संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची. अतिशय वेगाने विकेटवरती धावत असताना दोन्ही खेळाडू 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण झालेत, ज्याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन जर पाहिलं तर शर्व यांचं आहे. पर बॉलवरती 2-2 धावा वसूल करण्यामध्ये आतापर्यंत ते यशस्वी ठरत आहेत. ओहो, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, मिड ऑफला शानदार क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. त्याचमुळे या चेंडूवरती मात्र सिंगल धाव खर्च करता आली. थोडीशी जर मिसफील्ड जर झाली असती तर कदाचित एका धावेच्या ठिकाणी 2 धावा वसूल झाल्या असत्या, परंतु नाही. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर स्ट्राईक रुटेड होते. स्ट्राईकवरती आता मिस्टर सौरभ आपण पाहतोय, डावखुरे फलंदाज आहेत ज्यांच्याकडे पोटेन्शियल आहे. आणि त्याचबरोबर डावखुऱ्या फलंदाजासाठी आता गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा आपण पाहिलं तर राऊंड विकेट गोलंदाजी मार्कवरती मिस्टर रणजित सज्ज होत आहेत. यावेळेला स्वतःच्या गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. जो मिड ऑफचा जो खेळाडू आहे त्याला थोडंसं पाठीमागे पाठवले आणि त्याचबरोबर तुम्ही पाहता लॉंग ऑफचा खेळाडू तो देखील आता डीप मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील एक खेळाडू, ऑफ साईडला 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू, तर त्याचबरोबर ऑन साईडला देखील आपण डीप स्क्वेअर लेग पाहतोय. त्याचबरोबर लॉंग ऑनला देखील खेळाडू पाहतोय. फुल टॉस करून घेतला, अर्थातच मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललेला सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु मिसफील्ड होते आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तर सौरभच्या बॅट मधून निघालेला दुसरा कणकणीत दणदणीत चौकार. अप्रतिम फलंदाजीचा प्रात्यक्षिक या खेळाडूकडनं आपण पाहतोय. ये तो जाकी है, संभवता पिक्चर पूरा का पूरा बाकी आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये देखील तेवढीच दर्जेदार फलंदाजी आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील खराब बॉलचा खरपूस समाचार घेत असताना मिस्टर सौरभ रणजित या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा राऊंड विकेट गोलंदाजी मार्कवरती डावखुऱ्या सौरभ यांच्यासाठी गोलंदाजी करतील. हा बॉल चांगला टाकलाय, परंतु पंचाने नो डिक्लेअर केलाय आणि त्याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाजांनी वेगाने उठवला देखील. 3 धावा मात्र इथे झपकन पूर्ण होतील, म्हणजे 2+1 2+1 3 धावा इथे मिळत आहेत. तर 3 धावांच्या मदतीने तुम्ही पाहता आता स्कोर बोर्डवरती धावा झालेत 24-24. आतापर्यंत 12 धावा रणजित यांनी खर्च केले त्या ओव्हरमध्ये. काहीशे मागणी ठरतायत जरूर.
सौरभ यावेळेला मात्र चेंडू फिरकवलाय तो अर्थातच सीमारेषेच्या दिशेने, क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही. चेंडू वन्स बाउंड सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तर सौरभ यांच्या बॅट मधून निघाला या ओव्हर मधला दुसरा दणदणीत खणखणीत चौकार आहे. अप्रतिम कामगिरी, लाजवाब फलंदाजी. 28 धावा, प्रचंड मागणं ठरतंय षटक मिस्टर रणजित यांचं. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. रणजित थोडेसे मागणे ठरतात. 28 धावा आतापर्यंत पूर्ण झाले आहेत षटकामध्ये. जर बघितलं तर नक्कीच धावा जास्त आल्यात, परंतु यावेळेला छान झेल पकडलाय. सौरभ यांना माघारी पाठवलंय. छोट्या उंचीचा खेळाडू होता, सीमारेषेवरती तैनात, कोणती चूक केली नाही. शेवटपर्यंत नजराचा कटाक्ष बॉलवरती होता, झेल पकडलाय आणि सौरभची आक्रमक इनिंग इथे समाप्त होते. पहिला झटका बसतोय तो अर्थातच 28 या धावसंख्येवरती. जर बघितलं तर रणजित मागणे ठरले त्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आलेल्या होत्या. शानदार गोलंदाजी पाहायला मिळाली. तर दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपलेला आहे. ट्वेंटी 28 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत धावफलकावरती. पूर्ण सकाळच्या सत्रामध्ये देखील अनेक प्रेक्षक ऑनलाईन आमच्या समोर जोडलेले आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. फलंदाजीसाठी नवीन खेळाडू आलाय, बॅटर्स नेम आणि नो बॉल. ह्यावेळेला पंचांचा इशारा येतोय एक्स्ट्राचा. त्याचबरोबर तुम्ही पाहताय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तर 2 धावा कदाचित तिथे पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला. तर बॅटरचं नाव सांगा नवीन. रोहित आलेत. 4 धावा इथे मिळतील बोनस स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये थोडीशी निराशाजनक सुरुवात फ्रेंड सर्कल टेटवली या टीमची. धावसंख्या आता तुम्ही पाहता PS11 32 या आकड्यावरती पोहोचतोय. षटक क्रमांक दुसरं प्रचंड मागणे ठरलं होतं. तब्बल 16 धावा वसूल केल्या होत्या. हा बॉल चांगला टाकलाय, चांगलं कमबॅक प्रमोद पालकर यांचं म्हणावं लागेल. रोहित यांना त्याने जखडून ठेवलेलं होतं. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला बॉल आणि फलंदाज मात्र टोटली बीट झालेले होते. ओहो, हा बॉल चांगला टाकलाय. वाटलं की कदाचित फलंदाज तुम्ही कोणताही डिसिजन द्यायचा नाहीये. पंच आहेत त्या ठिकाणी आणि जर पुन्हा एकदा जर फलंदाजांनी कोणताही निर्णय देण्याचा प्रयत्न केला तर पॅनल्टी असेल. नाही नाही, तुम्ही कॉलिंग करायचंच नाहीये. पंच आहेत तेवढ्यासाठी तिथे पंच आहेत. ओके चला. पंच आता धावा किती या बोल. एकच धावा. ओके. प्रमोद पालकर सर्व फलंदाजी मार्गवरती आघाडीचे फलंदाज म्हणून मैदानामध्ये आले होते. पुन्हा एकदा बॉटमहँडचा चांगला वापर केलाय. चेंडूला ऑफ साईडला ड्राईव्ह केला, मिसफील्ड होते. 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का तर नाहीये. मात्र 2च धावांवरती PS11 ला समाधान मानावं लागलेलं आहे. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र आता पोहोचते 35 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानामध्ये सुरू असताना शर्वसाठी टाकलेला बॉल फुलटॉस होता. पंचांचा कोणता इशारा येतोय का पाहूया. परंतु त्याच वेळेला जर आपण बघितलं तर संभवतः तिसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकेल का बघा. या ठिकाणी मात्र जर आपण बघितलं थोडंसं फ्रंट फूट वरती जात खेळण्याचा प्रयत्न झालेला होता. तर 3 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत आणि 3 धावांच्या मदतीने 38 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. प्रमोद पालकर या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केलेला आहे. तुम्ही पाहताय अर्थातच ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात असेल. दुहेरी धाव मात्र पूर्ण केली. रोहित यांना संभवतः तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु शर्व यांनी नकार दिला. सौरभ सारखा एक स्टार खेळाडू ऑलरेडी बॅक टू पॅव्हिलियन झालाय, त्याच्यामुळे या ओव्हरमध्ये कोणती रिस्क घेण्याचा संभव उद्भवत नाहीये. अतिशय संयमी अशी फलंदाजी. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. स्वतः कॅप्टन बंटी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु याही बॉलवरती दुहेरी धाव आलेली आहे. षटक क्रमांक 3चा खेळ इथे संपलेला आहे आणि तुम्ही पाहताय स्कोरबोर्डवरती धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 चांगली सुरुवात झालेली आपल्याला बघायला भेटते. जवळजवळ 14 धावांची सरासरी आतापर्यंत मेंटेन ठेवले PS11 आणि नक्कीच चांगली सरासरी आपल्याला म्हणता येईल. कारण जर बघितलं तर षटकार जात नाही आहेत. कालच्या दिवसापासून बघितले चौकार देखील फार कमी येत आहेत. याच्यानंतर गणेश कन्या असूत KP डॉमिनेटर्स आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यायचंय.
हा, गणेश कन्या असोत आणि केपी डॉमिनेटर ज्यावेळेला पहिल्या इनिंगचा खेळ थांबेल त्यावेळेला आपण टॉस बॉक्सकडे यायचं आहे. सो शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गणेश उसगाव संघाचा हा स्टार खेळाडू आज या प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय. मिसफील्ड झाली आहे परंतु त्याचा फायदा उठवता आलेला नाही. 2 धावांवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागतंय. गणेश खरं तर ऑल टाइम फेवरेट राहिलेत अनेकांचे. उसगाव संघाकडनं गेले अनेक वर्ष सातत्यानं अंडरम ओपन टेनिस क्रिकेटचा खेळ खेळताना आपण त्यांना पाहिलेला आहे आणि या सन्मानाच्या अभिमानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये फ्रेंड सर्कल क्रिकेट क्लब टेटवली संघासाठी खूप मोठं योगदान देण्याचा प्रयत्न मिस्टर गणेश यांचा. परंतु यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह केला. बॉल चाललेला आहे डिक्लेअर झोनमध्ये मात्र सिंगल धाब्यावरती समाधान मानावं लागले. एका धावेच्या मदतीने तुम्ही आता पाहताय टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकते. 45 धावा. 3 षटकांचा ज्यावेळेला खेळ संपलेला होता त्यावेळेला 42 धावा होत्या. त्याच्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती दुहेरी धाव घेतली. त्याच्यानंतर सिंगल आतापर्यंत 2 बॉलमध्ये 3 धावा घेतले. त्यानंतर पुन्हा एकदा बॅकफूटवरती जात ऑफ साईडला पंच केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. याही बॉलवरती मात्र डबल धावांवरती समाधान मानावं लागेल. तर सातत्यानं सिंगल डबल आणि त्याचमुळे टीमची धावसंख्या आता पुढे सरकत असताना 47 धावा धावफलकावरती. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 बॉलमध्ये 5 धावा वसूल केले शर्व याने. तर पुन्हा एकदा गणेशजी हा बॉल चांगला टाकला जातोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाचा बीट झाले या बॉलवरती. डॉट बॉलची सांगता होते. निर्धाव चेंडू येतोय आणि जबरदस्त कमबॅक करतायत ते गणेश. फ्रेंड सर्कल टेटवली संघाचा तुरूप काय का. यावेळेला बॅकफूटवरतीचा ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा मिसफील्ड होते. 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकेल आणि येस ॲब्सोल्युटली या बॉलवरती देखील 3 धावा वसूल केल्या आणि बघता PS11 या संघाचं अर्धशतक धावफलकावरती पूर्ण होत आहे. अप्रतिम कामगिरी पहिल्याच सामन्यामध्ये आजच्या दुसऱ्या दिवसातल्या 50 धावा धावफलकावरती पूर्ण झालेत. संभवतः शेवटचा बॉल बाकी असावा या ओव्हरचा. याच्यानंतर गणेश कन्या असोत केपी डॉमिनेटर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. समोरच्या बाजूने बॉल भिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा तर पूर्ण केल्या जातात. तिसरी धाव मिळणार का तर नाहीये संभवतः आणि येस यावेळेला मात्र तिसरी धाव घेताना फलंदाज बाद होतोय. तर 2 धावा आल्या. एकंदरीत पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना PS11 या संघाने 52 धावा बनवल्या आणि विजयासाठी आता टार्गेट सेट केले ते अर्थातच 53 धावांचं. म्हणजे 24 बॉल 53 धावांची आवश्यकता. सेकंड इनिंगला आपण सुरुवात करू परंतु तोपर्यंत जाऊया टॉस बॉक्समध्ये. याच्यानंतर होणारा जो सामना आहे त्याचा आपण नाणेफेकीचा कौल करतोय. एकीकडे असेल गणेश कन्या असोत. कालच्या दिवसामध्ये या संघाने पराजित केलं होतं ते PS11ला आणि या टीमच्या विरोधामध्ये केपी डॉमिनेटर्स हा संघ पहिल्या सामन्यामध्ये SK स्पोर्ट्स मौजे दापोली या टीमकडनं पराजित झाला. त्याच्यामुळे केपी डॉमिनेटर्सला हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणं गरजेचं असेल. तर जाऊया टॉस बॉक्समध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या समोर जोडले जातील.
सर्कल टेटवली या टीमने. स्ट्राईक वरती कुणाल खेळतील, डावखुरा फलंदाज आहे, त्याच्याकडनं खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा नक्कीच तमाम टेटवलीवासियांना असतील. हा खेळाडू जर सेट झाला, त्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसायला लागला तर त्याच्या बॅटमधून देखील मोठमोठे फटके ते क्रीडा रसिकांना पाहायला भेटू शकतात. चांगला बॉल टाकलाय, स्क्वेअरचा इशारा, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पुन्हा एकदा एक अवांतर धाव भेटते डिफेंड सर्कल टेटवली संघासाठी. ओ हा बॉल चांगला आहे, नाही पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, पुढे जाऊन कदाचित खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु आपण बघितलं की कदाचित यष्टिरक्षक ज्यावेळेला यष्ट्यांवरती बॉल लावलाय त्यावेळेला फलंदाज आपल्या क्रीजमध्ये होता का हे आता पंचांना डिसाईड करावं लागेल. दोन्ही पंच मात्र डिस्कशन करतायत. प्रशांत असतील, किशोर सर असतील, तर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये रोहित सर आपल्याला पाहायला भेटते. थोडासा वेळ जरूर घेत आहेत आणि त्यानंतर मात्र पंचांचा यस फलंदाज बाद होत आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. यष्ट्यांच्या पाठीमागे अतिशय सुरेख अशी कामगिरी आपल्याला PS11 या संघाची पाहायला भेटते. 9 या धावसंख्येवरती पहिला झटका बसतोय फ्रेंड सर्कल टेटवली संघाला. कुणाल कात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती त्याच्याकडनं, परंतु या कामगिरीला तो न्याय देऊ शकलेला नाहीये. शानदार गोलंदाजी सौरभ यांची, बीट केलं होतं फलंदाज कुणालला. पुढे जाऊन खेळण्याचा मोह आवरता आलेला नाहीये. यष्ट्यांच्या पाठीमागे अतिशय सुरेख कामगिरी यश निश्चित करत पहिला मोठा धक्का दिला जातोय तो कुणालच्या रूपामध्ये फ्रेंड सर्कल टेटवली संघाला. नवोदित खेळाडू, पुन्हा एकदा युवा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. सुमित दाखल होत आहेत. हा देखील एक आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जातो. सुमित वरती देखील आता फार मोठी जबाबदारी असेल, कारण कुणाल कात्रे ज्याच्याकडनं फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती तो स्वस्तात बाद झाला. पहिल्या ओव्हरमध्ये सौरभने मात्र जबरदस्त कमबॅक करून दिला आपल्या टीमसाठी. यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये जो खेळाडू आपण पाहतो त्याने लाजवाब प्रदर्शन केलं. कुणाल सारखा जो आक्रमक खेळाडू होता त्याला स्वस्तामध्ये बाद केलेला आहे. यानंतर मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. पहिल्या षटकातला हा पुढचा बॉल होता. 2 धावा तर पूर्ण केल्या, तिसऱ्या धावेसाठी देखील धावलेत आणि जोपर्यंत चेंडू सौरभच्या हातामध्ये येईल तोपर्यंत वेगाने तिहेरी धाव पूर्ण करत टीमची धावसंख्या आता डबल डिजिट पर्यंत पोहोचवले. 12 धावा झालेल्या आहेत. आपण जर बघितलं तर PS11 हा संघ ज्यावेळेला बॅटिंग करत होता त्यावेळेला त्या संघाने देखील 12 धावा बनवलेल्या होत्या, परंतु यानंतर पुढच्याच बॉलवरती सिंगल धाव घेतली. षटक क्रमांक 1 चा खेळ देखील इथे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फ्रेंड सर्कल टेटवली या टीमची धावसंख्या झाली 53 धावांचा पाठलाग करत असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. ऐकूया डीजे वरती मधुर संगीत. सो धन्यवाद. या ठिकाणी दुसऱ्या षटकाच्या खेळाला आरंभ होतोय. अजून देखील जर बघितलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये धावा बनवायच्या तिथे हा सामना जिंकण्यासाठी फ्रेंड सर्कल टेटवली संघाला 13 धावा झालेल्या आहेत. बॉलर्स रोहित आलेले आहेत. हो यस, रोहित गोलंदाजी मार्कवरती राऊंड विकेट गोलंदाजी करतील. दुसऱ्या षटकातला पहिला बॉल थोडासा हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिलेला आहे, परंतु इथे दुहेरी धाव झपकन पूर्ण केली जाऊ शकेल आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती धावा झालेल्या आहेत 15 धावा. अगदी चांगली सरासरी आपल्याला पाहायला मिळते. सरासरी जी आवश्यक होती ती मेंटेन ठेवली फ्रेंड सर्कल टेटवली संघाने आतापर्यंत. आपण जर बघितलं तर जवळजवळ 13.25 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. यावेळेला पंचाने नो डिक्लेअर केलाय. अवांतर धावेल आणि त्याचबरोबर धावून देखील संभवत आहे. ते 3 धावा पूर्ण करण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी ठरतायत. तर बघितलं आपण जो चेंडू स्विंग करण्याच्या प्रयत्नामध्ये प्रमाणापेक्षा जास्त जो हात आहे तो फिरलेला होता आणि त्याच्यामुळे मुख्य जे पंच आहेत रोहित सर त्यांनी 4 धावा इथे घेतलेल्या आहेत. नो डिक्लेअर केला. 19 धावा झालेल्या आहेत. अतिशय चांगली फलंदाजी या बॉलवरती पाहायला भेटते. सुमित आणि त्याचबरोबर गणेश ही जोडगोळी मैदानामध्ये आहे. दोघेही विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जातात. विशेषतः सुमितला रोखणं गरजेचं असेल PS11च्या दृष्टीने, तर तुलनेने गणेश संयमी आणि तितकीच आक्रमक फलंदाजी करताना देखील पाहायला भेटतात. आखो टप्प्याचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. नो मॅन्स लँड परिसरामध्ये क्षेत्ररक्षक डीपला थोडासा दूर राहिलेला होता, परंतु जोपर्यंत बॉलवरती येतील तोपर्यंत दुहेरी धाव पुन्हा एकदा पूर्ण होते. दुहेरी धावेच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत सक्सेसफुली पूर्ण केलेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये हा बॉल चांगला टाकलाय. स्विंग आपल्याला पाहायला भेटतो आणि त्याचबरोबर उसळी घेणारा बॉल होता. सुमित मात्र बीट झाले. त्यानंतर चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. पुढची कामगिरी त्याने अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडली. प्रत्येक बॉलवरती इथे फ्रेंड सर्कल टेटवली टीमला धावा येणं गरजेचं असेल, कारण PS11 हा संघ जो या स्पर्धेमध्ये विजेते पदाचा प्रबळ दावेदार म्हणून देखील ओळखला जाणारा संघ आहे. बलाढ्य संघ आहे. सौरभची जबरदस्त फलंदाजी बघितली होती, त्याचबरोबर तेवढीच विध्वंसक गोलंदाजी देखील पाहिलेली होती
आणि दरम्यान यावेळेला चांगला फटका खेळला ऑन साईडला सुमितच्या बॅटमध्ये 2 धावा तर आतापर्यंत आलेत. संभवतः तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो का, तर नाहीये. दुहेरी धावावरतीच मात्र समाधान मानावं लागले दोन्ही फलंदाजांना आणि 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या तर 23 या आकड्यावरती प्रत्येक ओव्हर मागे जवळजवळ 13 धावांची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल फ्रेंड सर्कल टेटवली संघाला. हा प्रयत्न चांगला होता ऑफ साईडला शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु दुहेरी धाव तर इथे जरूर पूर्ण केली जाईल आणि दुहेरी धावेच्या मदतीने तुम्ही पाहताय 53 धावांचं विजयी लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेला फ्रेंड सर्कल टेटवली संघ आता सद्यस्थितीमध्ये 25 या आकड्यापर्यंत पोहोचलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आलेल्या होत्या, त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत जवळजवळ 12 धावा पूर्ण केलेल्या आहेत. संभवतः अजून देखील एखादा बॉल बाकी असावा आणि यावेळेला बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. बॉल चाललेला आहे डिक्लेअर झोनमध्ये, त्या ठिकाणी मात्र सिंगल जरूर भेटेल. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपलेला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आता पोहोचते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. 53 धावांचं विजयी लक्ष्य आहे. लावणार आहे तर पहिल्या 12 मध्ये 26 झालेले आहेत आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये फ्रेंड सर्कल टेटवली संघाला अजून देखील 27 धावांची आवश्यकता असेल. सौरभ यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. गोलंदाजीमध्ये मात्र कोणताही बदल झालेला नाहीये. या सौरभने पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं होतं 13 धावा दिलेल्या होत्या. कुणाल कात्रेची महत्वाची विकेट घेतलेली होती. त्याच सौरभवरती पुन्हा एकदा जबाबदारी दिली जाते. वैयक्तिक कोट्यातलं त्याचं दुसरं षटक, तर टीमसाठी मात्र तिसरं षटक घेऊन तो आलेला आहे. समोरच्या बाजूने तो गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. PS11 साठी डू ऑर डाय पद्धतीचा सामना. तर फ्रेंड सर्कल टेटवली संघाला मात्र आजच्या दिवसात या पहिल्या मॅचमध्ये विजयाने सुरुवात करण्याची एक चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. आतापर्यंत 12 बॉलमध्ये 26 धावा बनवल्यात. विजयासाठी 53 धावांचं एक मोठं लक्ष. 12 बॉल 27 धावांची अजून देखील गरज आहे फ्रेंड सर्कल क्रिकेट क्लब टेटवली या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तर उसगाव संघाचा स्टार खेळाडू गणेश आपल्याला स्ट्राईकवरती खेळताना पाहायला भेटतात फ्रेंड सर्कल टेटवली या संघातून. कैलासवासी विशाल, कैलासवासी विनायक स्मृती चषक. पहिल्याच बॉलवरती मात्र सिंगल धाव घेतली. तुम्ही पाहताय शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले होते. वेगाने बॉलवरती आले. एक धाव मात्र जरूर पूर्ण केले. स्ट्राईक रुटेड होत्या. नंतर स्ट्राईकवरती मिस्टर सुमित आपल्याला पाहायला मिळतात. सुमित विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जातात. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर पंचांचा स्क्वेअरचा इशारा आहे. सौरभच्या बाबतीमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये देखील हीच परेशानी आपल्याला पाहायला मिळाली होती. सातत्यानं 2 ते 3 चेंडू त्याने एक्स्ट्रा टाकले होते आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील तो थोडीशी खराब लाईन त्याने लेन त्याच्या आतापर्यंत पाहायला मिळते. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी धावले. संभवतः दुसरी धाव देखील सक्सेसफुली पूर्ण करू शकतात. नो डाऊट येस ॲब्सोल्युटली. आणि दुहेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते 53 धावांचा पाठला करत असताना 30 या आकड्यावरती. 23 धावांची गरज अजून देखील फ्रेंड सर्कल क्रिकेट क्लब टेटवली या संघाला सामना जिंकण्यासाठी. ऑनलाईन देखील मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा रसिक आमच्या समोर जोडलेले आहेत. त्या सर्वांचं फ्रेंड सर्कल क्रिकेट क्लब टेटवली यांच्या वतीनं कैलासवासी विशाल, कैलासवासी विनायक स्मृती चषक 2025 मध्ये मी सागर मनापासून हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान आजच्या दुसऱ्या दिवसातला जो पहिला महत्वाचा सामना PS11 आणि त्याचबरोबर फ्रेंड सर्कल टेटवली असे 2 बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधामध्ये खेळत असताना स्ट्राईकवरती मिस्टर सुमित पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. नुकतंच जीवनदान देखील त्यांना मिळालं असं म्हणूया, कारण धावचित होता ते वाचलेले आहेत. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका केलाय. 2 धावा जरूर भेटतील याही बॉलवरती. तर सातत्याने प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल धावा घेत आपल्या संघाचा गुणफलक पुढे सरकवण्याचा प्रयत्न सुमित आणि गणेशांचा पाहायला भेटतोय. कुणाल कात्रे ज्याच्याकडनं फार मोठी अपेक्षा होती तो मात्र स्वस्तात बाद झालेला होता. ऑन साईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. याही बॉलवरती संभवता दुहेरी धावा इथे भेटू शकतात आणि 2 धावेच्या मदतीने फ्रेंड सर्कल टेटवली संघ पोहोचतोय 34 या आकड्यावरती. अजून जवळजवळ 19 धावांची गरज आहे फ्रेंड सर्कल टेटवली संघाला सामना जिंकण्यासाठी. या ओव्हरमध्ये जर बघितलं तर अजून देखील संभवतः 2 चेंडू बाकी असतील आणि त्याचबरोबर अलॉंग द कार्पेट मिसफील्ड होते. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी धावलेत. तिसरी धाव मिळणार का, तर नाही. केवळ 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय. सौरभचा संभवतः शेवटचा बॉल या तिसऱ्या ओव्हरमधला शिल्लक असावा आणि त्याचबरोबर विजयाचं समीकरण जर पाहिलं तर अजून देखील जवळजवळ 17 धावांची आवश्यकता असेल ती फ्रेंड सर्कल टेटवली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. समोरच्या बाजूने हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिलाय. 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल ट्रॅव्हल होतोय आणि जोपर्यंत तिसरा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू आडवेल थ्रो करेल सौरभच्या हातामध्ये तोपर्यंत बघता बघता तिसरी धाव देखील होते. मदतीने षटक क्रमांक 3चा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या झालेली ती 39 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो अजून देखील 14 धावांची आवश्यकता असेल. कम ऑन डीजे.
6 बॉल 14 धावांची गरज आहे. गणेश स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक मार्क वरती सुमित. प्रेशर दबाव या ठिकाणी असेल तर दोन्ही टीमवरती, कारण दोन्ही संघाच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक कोट्यातलं पहिले षटक, तर टीमसाठी शेवटचं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होते. बॉलर्स नेम पराग आलेले. पराग गोलंदाजी मार्क वरती, फार मोठी जबाबदारी असेल. 6 बॉल मध्ये 14 धावा डिफेंड करायच्यात. कालच्या दिवसामध्ये 12 बॉल मध्ये 12 धावा डिफेंड झालेल्या होत्या. तर आज पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला भेटतोय. पंच फार वेळ जातोय. चला PS11 पंच रोहित सर, आपण वेळीच सूचना द्यायच्या दोन्ही संघांना. 6 बॉल मध्ये 14 धावांची गरज असेल. पहिले 3 बॉल डिसाइड करतील हा सामना कोणत्या टीमच्या बाजूने जातोय. आतापर्यंत मात्र एकच विकेट गमावले फ्रेंड सर्कल टेटवली संघाने. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होऊ शकेल तो सुमितच्या माध्यमातून. ऑफ साईडला आक्रमक क्षेत्ररक्षण, एक खेळाडू पॉइंटला, एक शॉट एक्स्ट्रा कव्हरला, मिड ऑफला, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचाने मात्र दंडित केलाय. पहिला चेंडू स्क्वेअर आलाय आणि विजयाचं समीकरण एका धाव्याने कमी होते. 6 बॉल आणि गरज आहे ती 13 धावांची. पराग गोलंदाजी मार्कवरती राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना समोर सुमित सारखा आक्रमक खेळाडू. यावेळेला आपण पाहतोय बॅक टू द बॉलर, डॉट बॉल येतोय. प्रेशर दबाव यावेळेला निर्माण होतोय सुमित वरती. 5 बॉल आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर 13 धावांची गरज असणार आहे. लोअर फुल टॉस होता, समोरच्या बाजूने खेळायचा होता. पुन्हा एकदा पाहतोय मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि आता येणाऱ्या पुढच्या 4 बॉल मध्ये गरज आहे फ्रेंड सर्कल क्रिकेट क्लब टेटवली संघाला सामना जिंकण्यासाठी ते 12 धावांचे. म्हणजे प्रत्येक बॉल वरती 13 धाव घेणं गरजेचं असेल. जर सामना टाय झाला तर दोन्ही संघांना 1-1 पॉईंट बहाल केला जाईल. आणि प्रत्येक संघाची इच्छा असेल की यस इथे पूर्णपणे चेस करत सामना जिंकायचा आहे किंवा धावा डिफेन्स करत सामना जिंकायचा आहे. गणेश स्ट्राईक वरती खेळतात. मोठे फटके खेळावे लागतील. आता 4 बॉल 12 धावांची गरज असताना फ्रेंड सर्कल टेटवली आणि PS11 यांच्यामध्ये महत्वाची लढत आपल्याला पाहायला भेटते. परागने आतापर्यंत प्रभावित केले पहिल्या 2 बॉल वरती. तर यावेळेला शानदार स्ट्रोक खेळला जातोय. बॉल हवे मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक 2 धावा तर पूर्ण केल्यात. परंतु आपण पाहतो क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉल वरती येईल तोपर्यंत 3 धावा देखील बघता बघता पूर्ण केल्या जात आहेत. आणि अजून देखील 3 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती झाली ती 44. विजयासाठी 53 धावांचं विजयी उद्दिष्ट. 3 बॉल आणि 9 धावांची गरज. एक मोठा फटका पाहिजे फ्रेंड सर्कल टेटवलीला. परंतु यावेळेला स्क्वेअर बॉल येतोय. विजयी लक्ष एका धावेने कमी होते. 3 बॉल 8 धावांची गरज. पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा. पराग वरती प्रेशर स्पष्टपणे दिसतंय. फुल टॉस करून घेतला, ऑन साईडला ड्राईव्ह केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला. 2 धावा तर पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेसाठी देखील संभवता धावलेत. आणि जोपर्यंत बॉल परागच्या हातामध्ये येईल तोपर्यंत बघता बघता पुन्हा एकदा तिसरी धाव कंप्लीट केली जाते. तर 3 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र पोहोचते 48 या आकड्यावरती. म्हणजे अजून देखील 2 बॉल आणि 5 धावांची गरज आहे फ्रेंड सर्कल क्रिकेट क्लब टेटवली या संघाला सामना जिंकण्यासाठी. मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याच्यानंतर गणेश कन्या असुत आणि केपी डॉमिनेटर्स संघाने हा सामना जिंकताच म्हणजे संपल्यानंतर लगेचच आपलं क्षेत्ररक्षण साधवायचं आहे. 2 बॉल 5 धावांची गरज. गणेशसाठी हा बॉल फार महत्वाचा असेल, कारण जर आपण बघितलं तर हा बॉल डिसाइड करू शकेल सामना कोणत्या टीमच्या बाजूने जाईल. या बॉलवरती जर 3 धावा घेतल्या तर नक्कीच फ्रेंड सर्कलच्या बाजूने सामना जिंकू शकेल. तर या बॉलवरती विकेट आली किंवा डॉट बॉल आला तर PS11च्या बाजूने सामना जाऊ शकेल. पराग बॉलिंग करत असताना यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. आता दबाव पूर्णपणे जाणवतोय. आपण चर्चा केलेली होती की यस जर हा बॉल डॉट आला तर नक्कीच फ्रेंड सर्कल टेटवलीवरती प्रेशर दबाव येऊ शकेल. PS11च्या बाजूने सामना जाऊ शकेल. डॉट बॉल आला आणि त्यानंतर आता समीकरण बदलते. 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. म्हणजे जर सामना जिंकायचा असेल तर षटकार मारणं इथं कंपल्सरी गरजेचं असणार आहे. जर सामना टाय करायचा असेल, एखादा पॉईंट घ्यायचा असेल तर किमान तरी इथे चौकार येणं गरजेचं असेल. अर्थात शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेला सामना. एका चेंडूने सामन्याचं समीकरण बदलवलंय. परागने या मॅच मध्ये आपल्या PS11 टीमला कमबॅक करून दिले. गणेश सारखा स्टार खेळाडू वेगवान बॉल रीड करू शकला नाहीये आणि बॉल गेलेला होता तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. शेवटचा बॉल आणि 5 धावांची गरज असताना 2 बॉल मध्ये 5 धावांची गरज होती. वाटलं होतं की फ्रेंड सर्कल टेटवली संघ या मॅच मध्ये यशस्वी पुनरागमन करेल, सामना जिंकेल. परंतु 5वा बॉल डॉट टाकत तिथे परागने आपल्या टीमला विजयाचे दरवाजे ओपन करून दिले. दॅट्स अ मॅग्निफिसेंट मॅच. खरंच या ठिकाणी हाय व्होल्टेज लढत आपण सर्वजण पाहतोय. शेवटचा बॉल बाकी, 5 धावांची गरज. 1 षटकाराला तर आणि तरच फ्रेंड सर्कल टेटवलीचा संघ हा सामना जिंकू शकेल. अन्यथा आजच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात PS11 हा संघ विजयाने करू शकेल. सुमित आणि त्याचबरोबर गणेश चर्चा फार करायची नाही. दोन्ही बॅटर्स वेळ कमी आहे. हाय व्होल्टेज लढत आहे.
मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा रसिक जोडले जातात ऑनलाईन देखील. पराग वरती प्रेशर असेल, गणेश वरती विशेष प्रेशर असेल. शेवटचा बॉल डिसाइड करेल या ठिकाणी षटकाराला, तर आणि तरच फ्रेंड सर्कलचा सगळा हा सामना जिंकू शकेल. मोठा फटका क्षेत्ररक्षक बॉलच्या खाल्याला झेल पकडलाय आणि PS11 ने हा सामना जिंकत या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये पोहोचण्याच्या आपल्या आशा अपेक्षा प्रज्वलित केलेल्या आहेत. अगदी हातातोंडाशी आलेला घास जो विजयाचा तोंडातून काढून घेण्याचं काम PS11 या टीमने केलंय. जबरदस्त परफॉर्मन्स शेवटच्या 2 बॉलवरती PS11 ने केला. 2 बॉलमध्ये 5 धावांची गरज असताना मात्र गणेश अपयशी ठरले आणि PS11 ने हा सामना जिंकला. विजयी टीमचा मनापासून हार्दिक अभिनंदन.